हॅलो फ्रेंड्स, राणी मध्ये आपलं स्वागत आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण शाही मस्तानी साडीची कटिंग आणि स्टिचिंग पाहिली होती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 11 वर्षाच्या मुलीसाठीची ब्लाऊजची इथे कटिंग पाहणार आहोत। इथे मी अस्तर घेतलंय आणि साडीचं मेन फॅब्रिक घेतलंय। आधी आपण अस्तरावरती कटिंग करूया, मग आपण मेन फॅब्रिक कट करणार आहोत। तर इथे आपण चेस्ट वाइज डबल घडी घातली आहे। चेस्ट आहे 26 इंचाचा। तर बघा इथे आपल्याला 6.5, 7.5 आणि 8.5 यानुसार आपल्याला डबल घडी घालून घ्यायची कापडाची। कापडाला बंद बाजू माझ्याकडून ठेवली आणि या पॉइंटला पण असं या पद्धतीने प्रेस करायचं आहे। कापड प्रेस केल्यानंतर आता शोल्डर साठी आधी आपल्याला खालीवर कापड असेल तर या पॉइंटला तुम्ही सरळ लाईन ड्रॉ करायची आणि 11 वर्षाच्या मुलीसाठी शोल्डरचं मेजरमेंट कसं घ्यायचंय, ब्लाऊजची उंची कशी घ्यायची, मुंडा कसा घ्यायचा यात बघा। तर आपल्याला तयार ब्लाऊज जे आहे ते 11 इंचाचं हवं आहे, तर आपण 12 इंचावरती एक पॉइंट देऊया। 12 वरती एक पॉइंट दिलाय। शोल्डर जे आहे पाठीमागचा गळा आपण 9 इंचाचा घेणार आहोत, तर मी शोल्डर इथे घेते 5 इंचावरती। मुंड्याची उंची पण आपण इथे 5 इंचावरती घेतोय। तर बघा या पॉइंटला 6.5 आणि त्यात 2 इंच एक्स्ट्रा। आता कमरेचं मेजरमेंट, तर बघा इथे कमर घेर आहे आपला इथे 22 इंचाचा, तर आपण 5.5 वरती एक पॉइंट देऊया। पाठीमागे पण आपण 2 इंच एक्स्ट्रा मार्जिंग आपण एक्स्ट्रा घेतोय, कारण वाढतं वय थोडं ब्लाऊज इथे नंतर लूज करता येईल, त्याच्यामुळे मार्जिंग आपण इथे 2-2 इंचची घेतली आहे। फक्त कापड जो आहे तो व्यवस्थित ठेवा, नाहीतर घडी इथे व्यवस्थित होणार नाही या पॉइंटला। त्यानंतर आता गळ्याचा जो घेर आहे, गळ्याचा घेर आपण या पॉइंटला घेणार आहोत 2 इंचावरती। 2 इंचावरती गळ्याचा घेरा आणि या पॉइंट पासून गोलाई जी येते आपण 1 आणि 2 लाईन 1.25 इंचावरती मी पाठीमागची इथे गोलाई देते। त्यानंतर आता ब्लाऊजची पाठीमागचा जो गळा आहे त्याची उंची आपण घेतोय 9 इंचावरती। तर वरती मी 2 घेतले, खाली आपण इथे 2.5 इंच घेऊया। हलकासा पसरट इथे आपण गळा घेतोय, हलकीशी गोलाई। फक्त मुंड्याचा जो आकार आहे तो व्यवस्थित गोलाईमध्ये द्यायचा आपल्याला या पॉइंटला। तर पाठीमागचा पार्ट आपण ड्रॉ करून घेतलाय, याला आपण कट करून घेऊया। कट करून घेतलाय, पाठीमागचा पार्ट कट झालाय, तर आपण पुढचा प्रिन्स कटचा पार्ट देतो तो आपण इथे कट करूया। तर आता पुढचा जो प्रिन्स कट आपल्याला कट करायचा आहे, परत शोल्डर साठी सरळ लाईन ड्रॉ करायची आहे। सेम मेजरमेंट बाकी सगळं असणार आहे, फक्त उंचीमध्ये इथे आपण 1/2 इंच एक्स्ट्रा वाढवायचे। जसे की आपण पाठीमागच्या पार्टला इथे 12 उंची घेतली, तर इथे आपण 12.5 उंची घेऊया। 12.5 उंची घेतली। त्यानंतर कमर घेर बघा 22 इंचाचा होता, तर आपण 5.5 चा चौथा पार्ट, 2 इंचची मार्जिंग आणि प्रिन्स कट साठी आपण 1 इंच इथे कट करून जो जॉईन करू तो 1 इंच आपण इथे एक्स्ट्रा घेतलाय। एवढं मेजरमेंट आपण इथे वाढवून घेतलंय। बाकी मेजरमेंट सेम असणार आहे। शोल्डर 5 इंचाचं, मुंड्याची जी उंची आहे ती आपली 5 इंचाची आहे, 6.5 चेस्टचा चौथा पार्ट आणि इथून 2 इंच मार्जिन। तर बघा आपण एक्स्ट्रा साइडने पूर्ण इथे लाईन ड्रॉ करून घेतली आहे। आता फ्रंट पार्ट साठी जी गोलाई आहे ती आपल्याला द्यायची 1 इंचावरती। आता हे बघा या पॉइंट पासून आपण प्रिन्स कट करायचा आहे। अगदी आतल्या हाताने आपल्याला 1 इंचावरती गोलाई घ्यायची आहे। त्यानंतर आता प्रिन्स कटचा आपण आकार द्यायचा आहे। त्याआधी जो पुढचा गळा आहे 2 इंचाची गळ्याचा घेरा, पुढचा गळा असणार आहे आपला या पॉइंटला 5.5 इंचावरती। फ्रंट पार्टला आपण परत 2 इंचाचाच इथे घेरा घेतलाय आणि या पद्धतीने हलकीशी गोलाई। आता बघा प्रिन्स कटचा आपण आकार द्यायचा आहे, तर वरून या पॉइंट पासून लहान साईज साठी वरून मी इथे घेते 9 इंचावरती। वरून आपण 9 इंचाचं घेतलंय आणि या पॉइंट पासून प्रिन्स कटचा आपण आकार द्यायचा आहे। तर या पॉइंटला 2 आणि जस्ट 2 लाईन म्हणजे 2.25 इंचावरती मी एक पॉइंट देते। इथून पुढे जो आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतलाय तो 1 इंच आपण प्रिन्स कटचा आकार द्यायला। तर वरून 9 सरळ लाईन ड्रॉ करायची आहे, याचा सेंट्रल पॉइंट करायचा आहे आणि हा टक्स इथे दोघही पॉइंटला अर्धा इंचाचा हा आपला टक्स। त्यानंतर मुंड्याचा जो पार्ट आहे या पॉइंट पासून इथे 4 इंचावरती, या 4 इंचावरती आपल्याला याला मॅच करायचं आहे आणि या पद्धतीने याला आपल्याला कट करायचं आहे।
कटिंग या पार्टने होईल आपलीवाली. तर बघा प्रिन्स कटचा आकार आपण ड्रॉ करून घेतले. लक्षात घ्यायचंय शोल्डर पासून घेतले वरून 9 इंचावरती, इथून घेतले आपण 2 आणि जस्ट 2 लाईन 2.25 इंच. हा टक्स घेतला आपण 1 इंचाचा, अर्धा इंच दोघही पार्टला. आता या पॉइंटला अर्धा इंच जायचं आपल्याला आत, आणि हा जो आपला टक्स आहे इथून आपल्याला घ्यायची या पद्धतीने गोलाई. एवढा पार्ट आपल्याला कट करायचा आहे, त्याला आपण कट करून घेऊया. तर इथे बघा आपण प्रिन्स कटचा जो फ्रंट पार्ट आहे तो आपण इथे कट करून घेतलाय या पद्धतीने. 11 वर्षाच्या मुलीसाठी आपण प्रिन्स कट फ्रंट पार्ट इथे कट केलाय. आता याची कटिंग झाल्यानंतर आपण कट करूया स्लीव्ह. तर या पॉइंटला बघा आपण आता स्लीव्ह कट करायसाठी या पद्धतीने सेपरेट अस्तर इथे कट करून घेतलं. याला मी 4 कापडात घडी घातली या पद्धतीने, आणि बंद बाजू मी माझ्याकडून ठेवून घेते. आता या पॉइंटने आता आपण करायचं काय, उंची आधी आपण घ्यायची आहे. तर उंची स्लीव्हची आपण हवी आहे 3 इंच. तर आपण यात घेऊन आहोत या पॉइंटला अस्तरचा ब्लाऊज आहे, तर या पॉइंटला मी इथे घेते साधारण एक आपण या पॉइंटला 4 इंच 1 इंच एक्स्ट्रा घेऊया, म्हणजे 3 येतं आपण घेतलं 4. दंडघेर आहे 8 इंचाचा, तर आपण 4 वरती 1 पॉइंट देऊया. इथून पुढे 1.5 इंचाची मार्जिन. आता याच पॉइंट पासून वरती आधी तर इथे एवढा आपण कापड हवा, याला सरळ लाईन ड्रॉ करा, आणि या पॉइंट पासून इथे घ्यायचंय एक 2 इंचावरती तिरकस काखेतलं मेजरमेंट. तर इथून बघा आपल्याला 7 इंच म्हणजे 5.5 आपली मुंडेची गोलाई, आणि इथून पुढे 1.5 इंचाची मार्जिन. तर या पद्धतीने इथे बघा स्लीव्ह पण आपली रेडी झाली आहे. आता बघा अस्तरावरती आपलं कटिंग कम्प्लीट आहे. आता कुठल्याही प्रकारचं एक्स्ट्रा न वाढवता आपण मेन फॅब्रिक वरती ठेवण्याची पूर्ण कटिंग करून घेणार आहोत.